नुकत्याच शनिवारी नागपुरातील कोराडी मंदिराच्या मुख्यद्वाराची स्लॅब कोसळून अपघात झाला होता। जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी कोराडी मंदिर परिसरात जाऊन अपघात स्थळाची पाहणी केली होती। त्यांनी अपघाताची कारणे शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले होते। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी एक समिती स्थापन करण्यात आली आहे। नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी मंदिर परिसरातील प्रवेशद्वाराच्या बांधकामादरम्यान संबंधित विभाग, कंत्राटदार आणि वास्तुविशारद यांच्या सुरक्षेत निष्काळजीपणा केल्यामुळे झालेल्या अपघाताची तात्काळ चौकशी करण्यासाठी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते। त्यांच्या सूचनेनुसार सोमवारी अपघाताची चौकशी करण्यासाठी आणि सविस्तर चौकशी अहवाल सादर करण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली। या समितीत जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने, अधीक्षक अभियंता विद्युत मनीष पाटील आणि प्राध्यापक RK इंगळे यांचा समावेश आहे। ही समिती 30 दिवसांच्या आत आपला तपास अहवाल सादर करेल।